केसांमध्ये भरपूर कोंडा असेल, केस फार रुक्ष झाले असतील, ड्रायनेस जास्त वाढलेला असेल किंवा मग हेअर फॉल प्रचंड झाला असेल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कशाही रिलेटेड समस्या फक्त आणि फक्त या 4 इन्ग्रेडियंटने तुम्ही सोडवू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. सिल्की मस्त अशी मुलायम केस होतात आणि केसातील कोंडा सुद्धा जातो. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, पहिला इन्ग्रेडियंट तो म्हणजे लाल कांदा. हो, आपल्याला पांढरा कांदा नाही घ्यायचा, लालच कांदा घ्यायचा आहे. आणि हा लाल कांदा जो आहे, आता मार्केटमध्ये नवीन कांदे आलेले आहेत तर इझिली अवेलेबल आहे. त्यानंतरचा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे अलोवेरा जेल. रॉ अलोवेरा जेल तुम्ही घेत असाल तर व्यवस्थितरित्या त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशी असायला हवी. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं, किंवा मार्केटमधलं जेल वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आणि त्यानंतर लागणार आहे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल. इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. फक्त 4 इन्ग्रेडियंट वापरणार आहोत जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल होत असतात. बनवायला अगदी 2 मिनिटाच्या आत बनवून तयार होतं आणि लावायला पण इझी आहे. आणि तुम्ही जर रिझल्ट म्हणत असाल तर माइंड ब्लोईंग रिझल्ट येतो. तर आता आपण इकडे व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घेत आहोत. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल इथे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण मी व्हिटॅमिन ई इथे आवर्जून घेते आहे. व्हिटॅमिन ईच्या ऐवजी तुम्ही आल्मंड ऑइल घेतलं तरी चालेल आणि व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घेतल्यात तरी चालेल, किंवा मग तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. व्हिटॅमिन ई आपल्या चेहऱ्यासाठीच नाही तर आपल्या केसांसाठी खूप महत्वाची आहे आणि खरंच लावायला पाहिजे. आपण नेहमी ज्या काही रेमेडी शेअर करतो त्यामध्ये व्हिटॅमिन ईचा जो आहे उल्लेख किंवा त्याचा वापर आपण नेहमी करत असतो. त्यानंतर आपल्याला 2 चमचे अलोवेरा जेल घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही रॉ अलोवेरा जेल घेतलं असेल तर ते अशाच पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी. त्याच्यामध्ये ना बिलकुल असं आपण जेव्हा मिक्स करू ना तर त्याला छोटे छोटे पीसेस राहायला नको, कारण ते एकच संध एक कन्सिस्टन्सीचं असायला हवं. त्याची काळजी घ्यायची. त्यापेक्षा तुम्ही मार्केटमधलं घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे जेवढा अलोवेरा घेतला आहे त्याच्या थोडंसं कमी म्हणजे 1.5 चमचे इकडे आपण कोकोनट ऑइल घेत आहोत आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. जसं आपण हे मिक्स करू ना तसं हे बघा एक व्हाईटिश मस्त अशी पेस्ट तयार होते. आणि यामध्ये आपण जे कोकोनट ऑइल टाकलं, आता थंडी आहे त्यामुळे ते थिजायला लागतं, पण याचा खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो. आता हे 3 इन्ग्रेडियंट आपण टाकलेले आहे. व्यवस्थितरित्या अगदी 30 ते 40 सेकंद आपल्याला फेटल्यानंतर अशी एक पेस्ट तयार होते किंवा एक कन्सिस्टन्सी येते. आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. मेन जो इन्ग्रेडियंट आहे तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे आणि तो म्हणजे कांदा. कांद्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने बघा याची कन्सिस्टन्सी येते. आपण आता हे साईडला ठेवूयात. त्यानंतर मी मोठा कांदा घेतलेला आहे. तुमचे जर केस फार लांब असतील तर तुम्ही अजून एखादा कांदा वाढवू शकता, पण खरं तर आपल्याला फक्त हे केसांच्या मुळाशी लावायचे. पूर्ण केसाच्या लेंथला आपल्याला लावायचा नाही, कारण जो काही कोंडा आहे तो आपल्या केसांच्या मुळाशी असतो आणि जर कोंडा केसांमध्ये जास्त झाला तर हेअरफॉल आपसुकच होतो आणि हिवाळ्यामध्ये ड्रायनेस प्रचंड असतो, थंडी असते आणि त्यामुळे कोंडा होणे हे खूप खूप कॉमन आहे. त्यामुळे जर कोंडाकडे आपण लक्ष दिलं नाही तर अति कोंडा होऊन मग हेअरफॉल प्रचंड होतो आणि मग जास्त कोंडा झाला तर आपल्या स्किनवरती पिंपल्स सुद्धा म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स सुद्धा येतात. सो त्याची तेव्हा नक्की काळजी घेतली तर ते आटोक्यात येऊ शकतं. त्यानंतर बघा मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे. कितीही आपण यामध्ये जेही वस्तू वापरतोय किंवा भांडे वापरत आहोत ना त्या व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून घ्या, कारण किती नाही म्हटलं तर केसांसाठी तेवढं हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. आता याच्यात न पाणी टाकता आपल्याला अशा पद्धतीने कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इकडे ग्रेटरचा वापर करून डायरेक्ट ग्रेट सुद्धा करून घेऊ शकता. आपल्याला या कांद्याचा ज्यूस हवा आहे. कांद्याचा ज्यूस खूप चांगला असतो. याने केसातील कोंडा निघण्यास खूप मदत होते. जर काही फंगस इन्फेक्शन झालं असेल ते सुद्धा निघण्यास खूप मदत होते. बऱ्याचदा केसांमध्ये जे आहे भरपूर असे लाल लाल स्पॅचेस सुद्धा येतात, किंवा मग भरपूर कोंडा झाले असेल तर त्याचे व्हाईटिस मोठे मोठे पॅच जे आहे ते आपल्या केसांच्या मुळाशी असतात. सो तो निघण्यास हे खूप छानपणे मदत करतं. त्याचबरोबर कसल्याच प्रकारचा नंतर कोंडा सुद्धा होऊ देत नाही. जर तुम्ही हे नेहमी सुद्धा लावलं ना, तुमच्या केसांमध्ये कोंडा जरी नसेल ना तर पुढे चालून तुम्हाला कोंडा सुद्धा नाही होऊ शकत. केसामध्ये वाढ खूप छान प्रमाणात होते. तर खूप भारी आहे. कांद्याचे ज्यूस नक्की लावायला पाहिजे. पण सगळेच जण काय करतात की नाही, त्याचा खूप वास येतो, स्मेल येतो, त्यामुळे ते लावत नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने लावलं ना तर त्याचा स्मेल सुद्धा येत नाही आणि केस इतके मुलायम होतात आणि इतकी छान हेअर ग्रोथ होते. तुम्ही अवश्य नक्की ट्राय करून बघा. गाळणीचा वापर करून मी इथे व्यवस्थितरित्या त्याचा ज्यूस काढून घेत आहे. आपल्याला साधारणतः
याचा जो काही ज्यूस आहे तो असा घट्टसर असायला हवा, म्हणजे जास्तच तुम्ही पातळ करू नका. हवं तर तुम्ही पुन्हा एक कांदा घेऊ शकता जर तुम्हाला इकडे कांद्याचा ज्यूस जो आहे तो कमी पडला असेल तर. तर आता काय करायचं आहे, आपण जी आता पेस्ट बनवून ठेवली होती त्याच्यामध्ये हा पूर्ण कांद्याचा जो काही रस आहे तो टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पर पर्सनसाठी एवढे जे काही मी प्रमाण सांगितलेलं आहे चारही इन्ग्रेडियंट्सचं ते तेवढं राहणार आहे. जर तुम्हाला अजून कोणासाठी लावायचं असेल तर प्रमाण फक्त तुम्हाला डबल करायचं आहे. महिला असतील पुरुष असतील सगळ्यांसाठी तुम्ही हे वापरू शकता आणि काही साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही नक्की अवश्य एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि हिवाळ्यात तर अवश्य ट्राय करून बघा, कारण हिवाळ्यात भरपूर समस्या उद्भवतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता हे जेव्हाही तुम्हाला बनवायचं आहे किंवा केसांना लावायचं आहे तेव्हा तुम्हाला हे फ्रेशली बनवायचंय. हे बनवून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आता एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची की तुमच्या केसांना ऑइल नको असायला, कारण यामध्ये ऑलरेडी आपण तेल टाकलेलं आहे, सो ऑइलिंग सुद्धा होणार आहे. आता एक काळजी घ्यायची आहे, आपल्या केसांच्या मुळाशी आपल्याला हे लावायचं आहे. लक्षात घ्या, केसांच्या मुळाशी प्रत्येक आपल्याला अशा भांगोभांग ते जी काही आपण पेस्ट बनवली आहे ती भरायची आहे. यामध्ये बिलकुल कांद्याच्या रसाचा वास येत नाही, कांद्याचा वास येत नाही. आपण यामध्ये बाकीचेही इन्ग्रेडियंट टाकले आहे तर त्यामुळे याचा स्मेल जास्त येत नाही आणि हवं तर तुम्ही हे जे आहे सुट्टीच्या दिवशी करू शकता. जर प्रचंड कोंडा असेल तर मग तुम्हाला हे हप्त्यातून 2 ते 3 वेळेस करायचं असेल. जर तुम्ही वर्किंग असाल तर हप्त्यातून 1 वेळ तर तुम्हाला हे अवश्यच करायचं आहे. एकाच वॉश मध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळतो, तुम्ही विचार करू शकत नाही. माझी ऑइली स्काल्प आहे, तुम्ही बघू शकता मी ऑइल लावलेलं नाहीये तरी सुद्धा किती ऑइली स्काल्प दिसत आहे, की असं वाटत आहे ऑइलिंग केलेलं आहे की काय. तरी सुद्धा मला ड्रायनेस खूप जास्त जाणवत आहे आणि कोंडा व्हायला सुरुवात झाली आहे. सो मी ही रेमेडी ना ट्राय केली आणि मला याचा खरंच खूप छान रिझल्ट मिळाला. तर मला असं वाटलं का नको तुमच्यासोबत शेअर करायला. तर मी केसांच्या प्रत्येक मुळाशी हे लावलेलं आहे, खाली लेन्सला लावायची काहीच गरज नाहीये आणि आपल्याला आपले केस जे आहे अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आणि कमीत कमी 30 मिनिटांनी जास्तीत जास्त 45 मिनिटं ते 1 तास तुम्हाला हे केसांना असंच लावून ठेवायचं आहे. तुम्हाला जर थंडीचा त्रास होत असेल तर ऊन पडलं तेव्हा करा. 45 मिनिटांनी मी इकडे हेअर वॉश केलाय. माइल्ड हर्बल शॅम्पूच वापरायचा आहे, ते नक्की लक्षात घ्या. त्याने हेअर वॉश करायचा आहे. तुम्ही बघणार जेव्हा तुम्ही हेअर वॉश करणार आहे जसे तुमचे केस जे आहे ते ड्राय होणार ना, एवढी छान त्याला तुम्हाला मुलायम दिसतील. जसं की तुम्ही हेअर स्पा करण्यासाठी 1000 रुपयाच्या वरतीच हेअर स्पा असतो किंवा कधी कमी जास्त होऊ शकतं प्राइस, ते गावानुसार शहरानुसार. तर तुम्हाला 1000 रुपयाच्या वरती किंवा आसपास रुपये द्यावे लागतात पार्लरला हेअर स्पा करण्यासाठी. तो स्पा तुम्ही 10 ते 20 रुपयामध्ये घरच्या घरी केलेला आहे आणि तेही तुमच्या स्वतःच्या हाताने सगळी काळजी घेऊन. 20 ते 30% माझे केस इकडे ड्राय झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मुलायम, पूर्ण एकाच वॉशमध्ये जो आहे तो डॅन्ड्रफ जातो म्हणजे जातो. भरपूर डॅन्ड्रफ असेल तर 2 ते 3 वॉशमध्ये तर अवश्य जाईल, पण हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही बघणार 15 दिवसातच तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट याचा येईल. आणि जेव्हाही हे ड्राय होतील ना, जर तुम्ही हातामध्ये तुमच्या केसांना असं लावलं ना, टच जरी केलं ना, तर तुम्हाला एवढे सिल्की आणि मुलायम वाटतील. तुम्ही बघू शकता माझे केस अजून सुकलेले नाहीये, पण एकदम जबरदस्त रिझल्ट येतो. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा, कसलाच साईड इफेक्ट होत नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असणार आणि अजून आपल्या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करून नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि तुम्ही सुद्धा असे सिल्की बाउन्सी हेअर जर तुम्हाला पाहिजे असेल, डॅन्ड्रफ फ्री हेअर पाहिजे असेल तर ही रेमेडी अवश्य ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.